अरे जिस भगवान ने इतना वक्त दिया और उसी भगवान के लिए वक्त नाही, म्हणून देवा करता आपण वेळ दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनात काहीच ध्येय नाही तो माणूस त्याच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. त्या माणसाच्या जीवनामध्ये आणि गाढवाच्या जीवनामध्ये काहीच फरक नाही. फरक फक्त एवढाच, ते 4 पायाचे, हे 2 पायाचे. विठ्ठल विठ्ठल ज्या माणसाकडे पैसा नाही तो माणूस गरीब नाही, तर ज्याच्या जीवनामध्ये काहीच ध्येय नाही तो माणूस गरीब आहे. कारण एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हणता येणार नाही. कारण काही लोकांकडे इतका पैसा आहे की त्यांच्या 11 पिढ्या एका जागेवर बसून खातील, पण ते लोक त्या पैशाचा उपयोग देव देश धर्माकरता करत नाहीत, नवे नवे स्वतः करता सुद्धा करत नाहीत. नाहीतर पहा, आपण काही काही बहादर चिमूटभर तंबाखू सुद्धा दुसऱ्याकडून मागून खाणार आहेत. पण जो भूमिहीन आहे, जो दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातो, तो माणूस सप्ताह करता 400-500 रुपये सहज काढून देतो. आणि ज्याला महिन्याला 1,00,000 रुपये पगार आहे त्याची वर्गणी सप्ताहामध्ये फक्त 100 रुपये असते. मग खरा श्रीमंत जर कोण असेल तर जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग देव देश धर्माकरता करतो तो खरा श्रीमंत आहे. जो माणूस आपल्या मुलाच्या लग्नामध्ये 1,00,000चा डीजे लावतो, 50,000चे फटाके फोडतो, तो खरा श्रीमंत आहे का? अजिबात नाही. तर जो माणूस गोर गरीब अनाथ लेकरांना आपल्या पोटाशी धरून शिक्षण देऊन डॉक्टर इंजिनियर बनवतो तो खरा श्रीमंत आहे. आणि या श्रीमंताच्या यादीमध्ये पहिलं नाव जर कोणाचं असेल तर ते म्हणजे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ.